मुले चिडचिड करतात, त्यांच्यासोबत आमचीही चिडचिड जास्त होते. पण काय करणार, चालायचंच. घरी कधी पोहोचतो असं आम्हाला झालं होतं. तर गाडीमध्ये सर्व शांत बसलेले. त्यानंतर घरी पोहोचतच होतो. आम्हाला माहिती होतं मम्मी वाट पाहत असणार आहे आणि मम्मी दारातच थांबलेली आमची वाट पाहत. काठी बघ. आणि त्यानंतर लगेच मम्मी स्वयंपाकाला लागली. तिने पीठ मळायला घेतलं. एकीकडे हरभऱ्याची भाजी देखील केली. तोपर्यंत ही लोकं गावात जाऊन आली. खायला प्यायला घेऊन आली मुलांना पण आणि स्वतःसाठी पण. लगेच इथे मम्मीने भाकरी थापायला घेतल्या. गरमागरम तांदळाच्या भाकरी हरभऱ्याच्या भाजीसोबत छान लागतात. तसंच आम्ही पण घेऊन आलेलो मटण आणि प्रॉन्स बिर्याणी सकाळी सकाळी करून आणलेली, कारण मम्मीला त्रास नको म्हणून. त्यानंतर इथे यांची तोंडं काय बंदच होत नाही. परत दुकानात आले ही लोकं. परत त्यांनी खायला घेतलं. हे घेऊ का ते घेऊ असं चाललेलं त्यांचं. आणि हे आमच्या गावातलं मंदिर आहे विठ्ठल रखुमाईचं. खूप सुंदर असं मंदिर आहे. खूप छान वाटतं इकडे, असं प्रसन्न वाटतं. आणि एका साईडला एक शाळा आहे आमची. ती पण शाळा खूप छान आहे. इकडे आमची मुलं मस्त उन्हात काही बसलेत, सावलीत बसलेत, खेळतात आहे. गावी त्यांना हाच आनंद असतो. काहीही करा, कुठेही फिरा, छानच वाटतं. त्यानंतर आम्हाला पण छान वाटतं इकडचं वातावरण. डोंगर वगैरे पाहून आजूबाजूला फक्त डोंगरच दिसतात, बाकी अजून काही नाही. मग घरी निघायचा टाईम झाला. मम्मीच्या डोळ्यात पाणी आलं. ते पाहून माझ्या पण डोळ्यात पाणी आलं. मग आता घरी जाण्यासाठी आम्ही तेवढंच एक्सायटेड होतो, कारण की घरी जाऊन फक्त आता आराम करायचा होता आम्हाला. इकडे ऋषिकाने मस्त खिडकीच्या बाहेर तोंड बाहेर काढलंय आणि बघते व्ह्यू. इकडे बघ, तिकडे बघ. मग वाटेतच थांबले हे लोक चहा पिण्यासाठी. मी काही चहा घेत नाही. मग हे लोक चहा पितात आहे आणि ऋषिकाला चहाची तलब लागली. ती पण बघते जरा चहा टेस्ट करून. मग आता सनसेट पण दिसला. सकाळी सकाळी सनराईज आणि आता सनसेट. सनसेट पाहून पण खूप छान वाटलं. त्यानंतर आता रिलॅक्स होऊन घरी जायचं आहे आम्हाला. तुम्ही काय काय करता सुट्टीच्या वेळेस कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तसं सुट्टी असली का फक्त बाहेर फिरतच असतो. कधी कधी कामही असतं, कधी कधी असंच टाईमपास म्हणून पण. वाटेत आता आम्हाला ट्रॅफिक पण लागली. ट्रॅफिक म्हटलं का फक्त वैतागच असतो तो, बाकी काही नाही. कसं तरी ट्रॅफिक पार करून घरी पोहोचणारच आहे. तर भूक लागली म्हणून जरासं थांबलो जेवायला. जेवलो वगैरे मस्त. आणि हा व्लॉग इथेच एंड करते. नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. टेक